अगं मारतेस का? तू पण किती वेळा सांगितलं असं घेत जाऊ नको न सांगता म्हणून. हसू तर नको अजिबातच. केवढी घाबरले मी. अगं घाबरायचं काय? इतके सारे दिवे लावलेस ना मग. हो ना, मग तुला कळतंय ना दिवाळीचे एवढे छान दिवे लावलेत तर असं भूतासारखं येऊ नये. ए असा भूतासारखं आलो ना म्हणून चटकीन दिसली मला ही. हो शाळेत जा. सॉरी. पण आर्या हं? गावात सगळीकडे लाईट आहे. नेमकं तुझ्या घरात कसं का लाईट नाहीये? बघ ना यार, मेन स्विच मध्ये प्रॉब्लेम दिसतो काहीतरी. कुठे आहे मेन स्विच? इकडे आतमध्ये. चल दाखव. चल. जा बाबा. नुसतं तुला खोड्या सावकाशी इथून. हा चल हे बघ इथे बरं आहे. पकड. अरे फ्यूज चुकीचा फिट केलाय आणि इतके दिवस घरात अशाच लाईट चालू होता. हा का काय झालं? नशीब पेट नाही घेतलं, उलटा लावला फ्यूज. कुठल्या इलेक्ट्रिशियन बोलत होतस तू? अरे इलेक्ट्रिशियन नाही, गोपाळजी आहेत ना त्यांनीच बसवलं होतं हे. पण त्यांच्याकडून अशी चूक कशी झाली? अरे अगेन गोपाळजी. का असं काय रिॲक्ट केलंस? हे बघ आर्या, मी तुला किती जरी सांगितलं तरी तुझा विश्वास बसणार आहे का माझ्यावर? नाही साकेत, तू आणि दादा मला तेच 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 सांगून असे कंटाळत नाहीत का रे? माझे कानांना ना वीट आलाय आता तेच तेच ऐकून. ट्रस्ट मी, मला माणसं ओळखता येतात. असं प्रत्येकाला वाटतं. अरे माणसं ओळखणं इतकं सोपं नसतं. नसू देत, बट दॅट वोंट चेंज द फॅक्ट की गोपाळजी तशी नाहीये. मला असं काही वाईट एक्सपिरियन्स आला नाही. मी का त्या माणसाशी बोलणं टाकू? आणि मी अचानक त्यांच्याशी बोलणं सोडलं तर यातून मी स्वार्थी दिसणार नाही का? बघ सत्य साकेत आणि नॉट टुडे यार. आज दिवाळी आहे आणि मला माझा मूड ऑफ करायची इच्छा नाही. आणि मी यावर्षी पहिल्यांदा स्वतःच्या हाताने फराळ बनवलाय. तू आता तो टेस्ट कर आणि मला सांग कसा झालाय. लेट्स गो.